मराठा आंदोलकांनी भायखळा ते सीएसएमटी रस्ता अडवला। सीएसएमटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस, मराठा आंदोलक रस्त्यावर उतरल्यानं रस्ता जाम। जरांगे आणि सरकारनं एकत्र बसून चर्चा करावी, जरांगेंच्या मागण्या समजून घ्याव्यात, संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया। मुंबई महानगरपालिकेकडून 321 प्रसाधनगृहांची व्यवस्था, मराठा समाजाच्या आंदोलकांसाठी प्रसाधनगृहांची व्यवस्था, 11 टँकर आणि 450 सफाई कर्मचारी देखील तैनात। एमआयएम पक्षाचा मराठा आंदोलनाला पाठिंबा, एमआयएमचे फारुख शाब्दी आणि वारिस पठाण यांनी जरांगेंची घेतली भेट। महाराष्ट्रातल्या संपूर्ण मुस्लिम समाजाचा जरांगेंना पाठिंबा असल्याचा दिला दाखला। घटनेमध्ये बदल केला तरच आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो। तामिळनाडूमध्ये 72% आरक्षण दिलं जाऊ शकतं, तर महाराष्ट्रातही का नाही? मराठा आरक्षणाबद्दल शरद पवारांचं मोठं वक्तव्य। ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी साखळी उपोषण सुरू, नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषणाला सुरुवात। नवी मुंबईमध्ये मराठा आंदोलक आक्रमक, सरकारनं पाणी बंद केलं, जेवणाची व्यवस्था नाही, व्यवस्था होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही, आंदोलकांची भूमिका। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 10 सप्टेंबरला। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर कोर्टानं राखून ठेवला निकाल। सिंधुदुर्गातल्या वैभववाडी करूळ घाटामध्ये दरड कोसळली, करूळ घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत, घाट परिसरातही जोरदार पाऊस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।